सोलापूर महानगरपालिकेत राजकीय समीकरणांचे नवे धागे विणले जात आहेत. महापौर विनायक कोंडाल यांनी येत्या 20 मे रोजी सर्वसाधारण सभा बोलावली असून त्यापूर्वी तहकूब सभा घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सभेत महापौर, उपमहापौर आणि 8 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याच सभेत परिवहन सदस्यांची निवड आणि एका स्वीकृत नगरसेवकाची घोषणा राहून गेली होती. हे अपूर्ण कामकाज आता तहकूब सभेत पूर्ण केले जाणार आहे. परिवहन सभापती पदासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटाचे नागेश सरगम यांची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सभागृहातील कामकाजात सक्रिय सहभाग घेणाऱ्या सदस्यास परिवहन सभापतीची संधी दिली जाईल असे बोलले जात असताना कोठे यांनी आपल्या राजकीय संपर्काच्या जोरावर हे पद आपल्या गटाकडे खेचत स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी कोठे गटाच्या मंदाकिनी तोडकरी आणि आमदार विजयकुमार देशमुख गटाच्या वंदना गायकवाड यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या दोघींपैकी एकाची अखेर वर्णी लागणार हे मात्र निश्चित मानले जात आहे. स्वीकृत नगरसेवकासाठी 31 अर्ज आले होते. यापैकी 8 जणांची आधीच वर्णी लागली असून आता उर्वरित 23 पात्र अर्जांमधून एकाची निवड करण्याचे मोठे आव्हान पक्षाच्या नेतृत्वापुढे उभे आहे. दरम्यान पहिल्या 2.5 वर्षात उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नगरसेवकाला महापालिकेत पदाधिकारी होण्याची संधी मिळणार नाही असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. हे खरे ठरल्यास उत्तर विभागाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता कोणाची कुठे वर्णी लागणार याकडे सोलापूरकरांचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.